जय मल्हार. काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती. नक्की त्याच्या खोलात जावे लागेल आणि बघायला लागेल की ती नक्की घटना कोणत्या कारणामुळे घडली. परंतु ती जर खराब भांडार किंवा डुप्लिकेट भांडारामुळे घडली असेल तर ती अतिशय चिंताजनक बाब आहे. आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वीच अन्न व नागरी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली होती की हा भेसळयुक्त भांडारा बनवण्याचे कारखाने कुठे आहेत ते शोधा. जेजुरीमध्ये येणारा अवैध भांडारा थांबवा की जेणेकरून भाविक जे वापरतात उधळतात आणि पुजारी वर्ग असेल, गावकरी असेल आणि भाविक त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भांडारावर प्रतिकात्मक कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली होती. परंतु काय झालं हे आम्हाला पुढे कळालेलं नाही. कारण जो भंडारा येतो तो कुठून येतो तो सांगता येत नाही. तो वेगवेगळ्या गावातून येऊ शकतो, लोक घरून आणू शकतात किंवा इथून विकत घेऊ शकतात. त्यामुळे तो नक्की भंडाऱ्यामुळे झाली का तो पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण जर भंडाऱ्यामुळे झाले असेल तर त्या भंडाऱ्यावर डुप्लिकेट भंडाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत मोठी कारवाई करणं गरजेचं आहे. अन्न नागरी प्रशासन विभाग असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगरपालिका असेल, हे त्या भंडाराच्या अवैध भंडाराच्या विरोधात जी कारवाई करतील त्याला मार्तंड देव संस्थान पूर्णपणे समर्थन देईल आणि त्याच्याबरोबर उभं राहील. तुमच्या वतीने काय करण्यात येणार आहे? काय आहे की भांडार चेक करणं किंवा भांडार कोणता डुप्लिकेट आहे किंवा कोणता ओरिजिनल आहे हे चेक करणं काम अन्न नागरी प्रशासन आणि नगरपालिकेत एक विभाग असतो भेसळ विभाग, त्यांचं काम आहे. धार्मिक संस्था म्हणून की तो भांडार डुप्लिकेट आहे किंवा ओरिजिनल आहे हे ठरवण्याचा अधिकार आमच्या देवस्थानाला नाही. तरीही आम्ही बोर्ड लावू की योग्य पद्धतीने भांडार विकत घ्यावा. डुप्लिकेट वाटल्यास किंवा बायका माणसाला माहिती असतं की भांडारा ओरिजिनल कोणता आहे किंवा कोणता डुप्लिकेट आहे, त्यांना आम्ही मागणी करू की तुम्ही तो भांडारा विकत घेताना थोडीशी काळजी घ्यावी. पण याच्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी अन्न प्रशासन, नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावावी. आम्ही त्याच्याबरोबर पूर्णपणे त्या कारवाईला समर्थन करू. कोणालाही पाठीशी घालण्याचा कोणताही विषय देवस्थानातर्फे राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.